हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटीसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या विषयामधून जिओग्राफी ऑफ इंडिया या टॉपिकवरील काही महत्त्वाचे एमसीक्यू पाहणार आहोत. तसेच त्या एमसीक्यूचे आन्सर्स पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी ग्लोबल ऑनलाईनमध्ये टेस्ट सीरीज सुरू करण्यात आलेली आहे. या टेस्ट सीरीजमध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट मिळतात. या मॉक टेस्ट ज्या आहेत त्या सेक्शन वाईज आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट याच्यामध्ये इन्क्लुडेड असतील. ॲज पर न्यू स्कीम ह्या मॉक टेस्ट तुम्हाला दिल्या जातील. म्हणजे नवीन स्कीम जी आलेली आहे 120 मार्कांची, त्या स्कीमनुसार या मॉक टेस्ट डिझाइन केलेल्या आहेत. आणि 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी या मॉक टेस्ट अवेलेबल असतील. 10 फुल सिलेबस टेस्ट याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या असल्यामुळे तुम्हाला तुमच्या एक्झामचं प्रिपरेशन करताना याची नक्कीच मदत होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट सीरीजला जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती WhatsApp करा. आणि जे विद्यार्थी 2026 मध्ये लॉ सीईटी देतात अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ग्लोबल ऑनलाईनमध्ये लाईव्ह बॅचेस सुरू करण्यात आलेले आहेत. बॅचेसला जॉइन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती WhatsApp करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स परचेस करू शकता. विच ऑफ द फॉलोइंग नॅशनल पार्क इज लोकेटेड इन आसाम? खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आसाम मधील आहे? तर मित्रांनो, आसाममधील राष्ट्रीय उद्यानामध्ये काझीरंगा एक प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, काझीरंगा. पुढचा प्रश्न पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर इज नोन ॲज वेस्ट फ्लोइंग रिव्हर? खालीलपैकी कोणत्या नदीस आपण पश्चिम वाहिनी म्हणून ओळखतो? तर मित्रांनो, आपण पश्चिम वाहिनी म्हणून नर्मदा नदीला ओळखतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नर्मदा. पुढचा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेट डज नॉट हॅव अ कोस्ट लाईन ऑर अ लँड लॉक? खालीलपैकी कोणत्या राज्यास समुद्र किनारा नाही अथवा ते चहूबाजूंनी जमिनीने वेढलेले आहे? तर मित्रांनो, बिहार राज्य जे आहे त्याला समुद्रकिनारा लाभलेला नाहीये आणि ते चहूबाजूनी जमिनीने वेढलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, बिहार. पुढचा प्रश्न आहे. इन विच ऑफ द फॉलोइंग रिजन्स डज द मॉन्सून अराइव्ह फर्स्ट? खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सूनचे आगमन सर्वप्रथम होते? तर मित्रांनो, मान्सूनचे आगमन जे आहे ते सर्वप्रथम पश्चिम घाट प्रदेशमध्ये होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वेस्टर्न घाट, पश्चिम घाट प्रदेश. द सिटी ऑफ अयोध्या इज सिच्युएटेड ऑन द बँक ऑफ विच रिव्हर? अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर मित्रांनो, अयोध्या हे शहर घागरा म्हणजेच शरयू नदीच्या काठी वसलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, घागरा शरयू. विच ऑफ द फॉलोइंग सिटीज इज लोकेटेड ऑन द बँक ऑफ द चंबळ रिव्हर? खालीलपैकी कोणते शहर चंबळ नदीकाठी वसलेले आहे? तर मित्रांनो, कोटा शहर चंबल नदीच्या काठी वसलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कोटा. हैदराबाद सिटी इज सिच्युएटेड ऑन द बँक ऑफ विच रिव्हर? हैदराबाद शहर या नदीच्या काठी वसलेले आहे. तर मित्रांनो, हैदराबाद शहर मुसी नदीच्या काठी वसलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मुसी. इन विच स्टेट डज द महानदी रिव्हर फॉर्म इट्स डेल्टा रिजन? महानदीने आपला त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यात निर्माण केला आहे? तर महानदी जी आहे तिने आपला त्रिभुज प्रदेश ओडिशा राज्यामध्ये निर्माण केलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ओडिशा. गंगटोक इज कॅपिटल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग स्टेट? गंगटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर मित्रांनो, गंगटोक ही सिक्कीम राज्याची राजधानी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सिक्कीम. विच ऑफ द फॉलोइंग मुस्लिम कम्युनिटीज रिसाइड्स इन द मलबार रिजन ऑफ केरला? खालीलपैकी ही मुस्लिम जमात केरळ राज्यात मलबार परिसरामध्ये राहते. तर केरळ राज्यामध्ये मलबार परिसरात राहणारी मुस्लिम जमात मोपला म्हणून ओळखली जाते. त्यामुळे ऑप्शन बी, मोपला हे याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग ट्रायबल कम्युनिटी स्टेट्स पेअर इज इनकरेक्ट? खाली भारतातील काही प्रमुख आदिवासी जमाती व या जमाती त्या राज्यात आढळतात ती राज्य यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, संथाल ही जमात आदिवासी जमात आहे आणि मुख्यतः झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये राहते. त्यामुळे संथाल, मध्य प्रदेश ही जोडी जी आहे ती इथे चुकीची आहे. According to the preliminary result of the 2011 census, which group correctly lists the top 3 most populous state in a descending order? सन 2011च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार
लोकसंख्येचा विचार करता पहिल्या 3 क्रमांकाची राज्ये खालीलपैकी कोणत्या गटात योग्य क्रमाने दिलेली आहेत? तर मित्रांनो, सन 2011च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार भारतातील लोकसंख्येच्या विचारात पहिल्या 3 क्रमांकाची राज्ये पुढीलप्रमाणे आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार. The dash dash tribe is mainly found in which of the following region? Dash dash ही जमात ही आदिवासी जमात प्रामुख्याने वीरभूमी, पश्चिम बंगाल व हजारीबाग, झारखंड या परिसरात आढळते. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, संताल. संताल ही जमात वीरभूमी, पश्चिम बंगाल व हजारीबाग, झारखंड या परिसरात आढळते. त्यामुळे पुढचा प्रश्न आहे, which of the following tribal community state pair is incorrect? खाली दिलेल्या काही प्रमुख जमाती व या जमाती प्रामुख्याने ज्या राज्यात आढळतात ती राज्य यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, मुंडा आदिवासी जमात मुख्यतः झारखंड राज्यात आढळते, तर नागालँड मध्ये नाही. त्या बाकीच्या ज्या जोड्या दिल्या आहेत त्या योग्य आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन डी, मुंडा, नागालँड ही इथे योग्य उत्तर आहे. पीपल ऑफ अ हो ट्राइब आर मेनली फाउंड इन विच ऑफ द फॉलोइंग रिजन? हो या जमातीचे लोक खालीलपैकी कोठे विशेषत्वाने आढळतात? तर हो या जमातीचे लोक प्रामुख्याने छोटा नागपूर क्षेत्रात आढळतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, छोटा नागपूर. Which tribe is mainly found in कुमन and गढ़वाल region of उत्तराखंड? डॅश डॅश ही जमात उत्तराखंड मधील कुमाऊ व गढ़वाल या भागामध्ये प्रामुख्याने आढळते. तर मित्रांनो, भूतिया जमात उत्तराखंड मधील कुमाऊ आणि गढ़वाल या भागामध्ये प्रामुख्याने आढळते. ती 17व्या शतकामध्ये आली होती आणि भूतिया जमात तिबेटच्या सीमेजवळील भागातून भारतामध्ये स्थलांतरित झाली होती. विशेषतः कुमाऊ आणि गढ़वाल मध्ये ही जमात स्थलांतर झाली होती. यांच्या आगमनामुळे या क्षेत्रात सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात महत्त्वपूर्ण बदल झालेले आहे. तर ही जी जमात आहे भूतिया जमात मुख्यतः शेती आणि पशुपालनावरती अवलंबून असते. त्यामुळे ऑप्शन सी, भूतिया येथे योग्य उत्तर आहे. द दुबळा ट्राइब कम्युनिटी इज मेनली फाउंड इन विच ऑफ द फॉलोइंग रिजन? दुबळा ही आदिवासी जमात प्रामुख्याने डॅश डॅश परिसरामध्ये आढळते. तर दुबळा जमातीचे मूळ वतन जे आहे ते मध्य प्रदेश राज्य आहे. दुबळा जमात मुख्यतः मध्य प्रदेशातील आदिवासी क्षेत्रामध्ये वसलेली आहे. विशेषतः सातपुडा पर्वताच्या परिसरामध्ये ही जमात आढळते. त्याच्यामुळे ऑप्शन डी, सातपुडा माउंटन हे याचं योग्य उत्तर आहे. बुंदेलखंड प्लेटू अँड दंडकारण्य प्लेटू आर नॅचरल रिजन ऑफ विच स्टेट? बुंदेलखंड पठार व दंडकारण्य पठार हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे प्राकृतिक विभाग आहेत? तर मित्रांनो, बुंदेलखंड पठार व दंडकारण्य पठार हे प्रामुख्याने छत्तीसगड राज्याचे प्राकृतिक विभाग आहेत. त्यामुळे छत्तीसगड ऑप्शन सी याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग ट्रायबल कम्युनिटी स्टेट पेअर इज इनकरेक्ट? खाली देशातील काही प्रमुख जमाती व या जमाती प्रामुख्याने ज्या राज्यात आढळतात ती राज्य यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी कोणती जोडी इथे चुकीची आहे? तर मित्रांनो, भूतिया जमात जसं की आपण अगोदरच पाहिलंय उत्तराखंड मध्ये कुमाऊ आणि गढ़वाल मध्ये आढळते. त्यामुळे आसाम मध्ये जे दिलंय ते चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन डी, भूतिया आसाम जो ऑप्शन आहे इथे योग्य ऑप्शन असेल. द शिरुई लिली, ऑल्सो नोन ॲज लँड लिली और पॅराडाइज फ्लॉवर, इज फाउंड इन विच इंडियन स्टेट? जगातील सुंदर फुलापैकी एक गणले जाणारे लँड लिली किंवा पॅराडाइज फ्लॉवर म्हणून ओळखले जाणारे शिरॉय लिली हे फुल भारतातील डॅश डॅश राज्यामध्ये सापडते. तर मित्रांनो, शिरॉय लिली जून आणि जुलैच्या पावसाळ्यामध्ये मुख्यतः मणिपूरच्या शिरोई टेकड्यामध्ये आढळते आणि ते फिक्कट निळ्या गुलाबी पाकळ्यांची असते. शिरॉय लिली एक दुर्मिळ प्रजाती आहे जी अधिवासाची हानी आणि अतिसंग्रहामुळे लुप्त झालेली आहे, म्हणजे लुप्त होण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे ऑप्शन डी, मणिपूर हे याचं योग्य उत्तर आहे. Considering the percentage of forest cover of total geographical area, which Indian state has the highest forest density? एकूण भूक्षेत्राशी वनव्याप्त क्षेत्राचे प्रमाण लक्षात घेता देशातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा डॅश डॅश या राज्यात वनांचे प्रमाण सर्वाधिक आढळते? तर मित्रांनो, मिझोरम मध्ये वनांचे प्रमाण जास्त असण्याचे काही मुख्य कारण आहेत. भौगोलिक स्थिती जर लक्षात घेतली तर येथे विविध प्रकारच्या वनस्पतींचा विकास होतो आणि राज्यात उंच पर्वत दऱ्या खोऱ्यांचा समावेश आहे, ज्यामुळे विविध परिस्थिती इथे विकसित होतात आणि पर्जन्यमान जे आहे ते मिझोरममध्ये वार्षिक पर्जन्यमान जास्त या परिसरामध्ये आढळते, जे वनस्पतींच्या वाढीसाठी अनुकूल आहे. इथे साधारणतः 2000 मिलीमीटर पेक्षा
अधिक पाऊस साधारणतः आढळतो, त्यामुळे वनांची वाढ आणि विकास पण इथे होतो. त्याच्यामुळे ऑप्शन बी मिझोरम याचं योग्य उत्तर आहे. कन्सिडरिंग द टोटल एरिया अंडर द फॉरेस्ट विच स्टेट हॅज द लार्जेस्ट फॉरेस्ट एरिया इन इंडिया. वनांखालील एकूण क्षेत्राचा विचार करता डॅश डॅश या राज्यात वनांखाली असलेले क्षेत्र इतर कोणत्याही राज्यापेक्षा सर्वाधिक आहे असे म्हणावे लागते. तर मित्रांनो, या ठिकाणी मध्य प्रदेश जो आहे तिथे वनांचं क्षेत्रफळ 77,414 वर्ग किलोमीटर आहे आणि राज्याच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करता 25.11% एवढं वनांचं क्षेत्रफळ इथे आपल्याला आढळतं. त्याच्यामुळे ऑप्शन बी मध्य प्रदेश याचं योग्य उत्तर आहे. कन्सिडरिंग द टोटल फॉरेस्ट एरिया विच इंडियन स्टेट हॅज द लिस्ट एरिया अंडर फॉरेस्ट कव्हर. वनांखालील एकूण क्षेत्राचा विचार करता डॅश डॅश या राज्यात इतर कोणत्याही राज्यापेक्षा कमी क्षेत्रावर वने असल्याचे दिसून येते. तर हरियाणा राज्यामध्ये वनांचे क्षेत्रफळ हे 1,602 वर्ग किलोमीटर आहे, जे राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या 3.62% म्हणजेच टक्के आहे. त्याच्यामुळे या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे हरियाणा, ऑप्शन बी. कॉर्बेट नॅशनल पार्क, अ टायगर रिझर्व्ह इज लोकेटेड इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट. वाघांसाठी राखीव असलेले कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, कॉर्बेट नॅशनल पार्क वाघांसाठी राखीव आहे आणि एक प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान पण आहे, जे उत्तराखंड राज्यामध्ये आहे. त्यामुळे उत्तराखंड, ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. दुधवा नॅशनल पार्क, अ टायगर रिझर्व्ह इज लोकेटेड ॲट विच ऑफ द फॉलोइंग प्लेस. वाघांसाठी राखीव असलेले दुधवा नॅशनल पार्क खालीलपैकी कोठे आहे? तर दुधवा नॅशनल पार्क हे उत्तर प्रदेशामध्ये आहे, विशेषतः लखीमपूर जिल्ह्यामध्ये हे येते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लखीमपूर, उत्तर प्रदेश, ऑप्शन ए. देऊळगाव रेहकुरी सँक्च्युरी इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट इज रिझर्व्ड फॉर विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल्स. अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव रेहकुरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यांसाठी राखीव आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन डी ब्लॅकबग किंवा काळवीट या प्राण्यासाठी देऊळगाव रेहकुरी सँक्च्युरी राखीव आहे. विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप कंटेन ओनली नॅशनल पार्क फ्रॉम महाराष्ट्र. खालीलपैकी कोणत्या गटात दिलेली सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रामध्ये आहेत? तर मित्रांनो, ताडोबा अभयारण्य महाराष्ट्रामध्ये विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यात आहे. नवेगाव महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात आहे. बंदीपूर कर्नाटकमध्ये मंड्या जिल्ह्यात आहे. शिवपुरी मध्य प्रदेशामध्ये शिवपुरी जिल्ह्यात आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्याच्या बालाघाट आणि मंडला जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ब ताडोबा, पेंच, नवेगाव, बोरिवली, ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग नॅशनल पार्क अँड स्टेट पेअर इज इनकरेक्ट. खाली भारतातील काही राष्ट्रीय उद्याने व ही उद्याने ज्या राज्यात आहे ती राज्य त्यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, दुधवा नॅशनल पार्क उत्तर प्रदेशामध्ये लखीमपूर जिल्ह्यात स्थित आहे. हे उद्यान वाघांसाठी प्रसिद्ध आहे आणि येथे विविध वन्यजीवांचे संरक्षण केले जाते. दुधवा नॅशनल पार्कमध्ये विशेषतः वाघ, काळवेट आणि इतर अनेक प्रजातींचा रहिवास आहे. त्याच्यामुळे ऑप्शन डी दुधवा नॅशनल पार्क हे याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग सँक्च्युरी अँड लोकेशन पेअर इज इनकरेक्ट. खाली काही राज्यातील अभयारण्य व ती जिथे आहेत ही स्थाने यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, इंद्रावती नॅशनल पार्क छत्तीसगड राज्यामध्ये आहे. इंद्रावती नॅशनल पार्कात प्रमुख प्राणी प्रजातीमध्ये वाघाचे संरक्षण केले जाते. तसेच काळवीट, गवे, सांबर, भेकर इत्यादी वन्यजीव येथे आढळतात. या प्रजातीमुळे इंद्रावती नॅशनल पार्क जैवविविधतेसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. उत्तर प्रदेशात हे नाहीये. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इंद्रावती टायगर रिझर्व्ह, ऑप्शन डी. द पेरियार सँक्च्युरी रिझर्व्ह फॉर एलिफंट इज लोकेटेड ॲट. हत्तींसाठी प्रसिद्ध असलेले राखीव असलेले पेरियार अभयारण्य खालीलपैकी कोठे आहे? तर पेरियार अभयारण्य इदुक्की केरळ येथे आहे. पेरियार अभयारण्याची स्थापना 1978 मध्ये झाली होती. हे अभयारण्य याचं क्षेत्रफळ 925 वर्ग किलोमीटर आहे. त्यामुळे इदुक्की केरळ याचं योग्य उत्तर आहे. काक्रापार अँड उकाई प्रोजेक्ट ऑन तापी रिव्हर आर लोकेटेड इन विच स्टेट. काक्रापार व उकाई हे तापी नदीवरील प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मित्रांनो, काक्रापार व उकाई हे तापी नदीवरील प्रकल्प गुजरात राज्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ऑप्शन बी गुजरात याचं योग्य उत्तर आहे. इन अ लीप इयर चैत्र शुद्ध प्रतिपदा और गुढीपाडवा फॉल्स ऑन विच इंग्लिश डेट. लीप वर्षात चैत्र शुद्ध प्रतिपदा किंवा गुढीपाडवा या इंग्रजी तारखेस येतो. तर लीप वर्षामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा किंवा गुढीपाडवा 22 मार्च या इंग्रजी तारखेस येतो. त्याच्यामुळे ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे
Which of the following group has all three states which over 70% forest cover of total geographical area? खालीलपैकी डॅश डॅश या गटातील तिन्ही राज्यातील प्रत्यक्ष वनक्षेत्र हे त्या राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 70% वरून अधिक आहे. तर मेघालय, नागालँड, अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये प्रत्यक्ष वनक्षेत्र हे त्या राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 70% वरून अधिक आहे. त्याच्यामुळे मेघालय, नागालँड, अरुणाचल प्रदेश हे याचं योग्य उत्तर आहे. The Damodar Valley project is a joint multi-purpose project between which two states? दामोदर खोरे प्रकल्प किंवा दामोदर खोरे योजना ही या दोन राज्यांमधील संयुक्त बहुउद्देशीय योजना आहे. मित्रांनो, दामोदर खोरे योजना ही दामोदर नदीच्या काठी वसलेली आहे. दामोदर खोरे योजना ही 1956 मध्ये सुरू केली गेली. दामोदर खोरे योजना ही विभाजनपूर्व बिहार आणि ओडिशा या दोन राज्यांमधील संयुक्त बहुउद्देशीय योजना आहे. त्यामुळे ऑप्शन अ प्री पार्टिशन बिहार आणि ओडिशा याचं योग्य उत्तर आहे. Govind National Park and Govind Sanctuary are located in which state? गोविंद राष्ट्रीय उद्यान आणि गोविंद अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? मित्रांनो, गोविंद राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ 517 वर्ग किलोमीटर आहे. गोविंद राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड राज्यात तिहरी गढवाल येथे आहे. गोविंद अभयारण्य उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात आहे. गोविंद अभयारण्याचे क्षेत्रफळ 517 वर्ग किलोमीटर आहे. गोविंद राष्ट्रीय उद्यान आणि गोविंद अभयारण्य उत्तराखंड राज्यात आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ उत्तराखंड. पोचमपड प्रोजेक्ट इन तेलंगणा इज बिल्ट ऑन विच रिव्हर? तेलंगणा राज्यातील पोचमपड प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरती उभारण्यात आलेला आहे? तर पोचमपड प्रकल्प गोदावरी नदीवरती आहे. हा प्रकल्प याचा मुख्य उद्देश सिंचन आणि जलविद्युत उत्पादन आहे. या प्रकल्पाची स्थापना 1970 मध्ये झाली आणि याची जलसाठा क्षमता ही 15.8 TMC आहे. याची जलविद्युत प्रकल्पाची क्षमता 60 मेगावॉट एवढी आहे. त्याच्यामुळे ऑप्शन सी गोदावरी याचं योग्य उत्तर आहे. द शिवालिक हिल्स एक्सटेंडेड अप टू द तिस्ता रिव्हर अँड वेस्ट अप टू पूर्वेस तिस्ता नदीपर्यंत पसरलेल्या शिवालिक पर्वतरांगा पश्चिमेस डॅश डॅश पर्यंत पसरलेल्या आहेत. तर मित्रांनो, शिवालिक पर्वतरांगा ज्यांचा विस्तार पूर्वेस तिस्ता नदीपर्यंत आहे, पश्चिमेस चुरिया घाटीपर्यंत त्या पसरलेल्या आहेत. शिवालिक पर्वतरांगा हिमालयाच्या दक्षिण कडेला वसलेली आहे आणि त्यांचा भूभाग भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये विस्तृत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चुरिया व्हॅली, चुरिया घाटी, ऑप्शन सी. रावी नदीवर उभारण्यात आलेला थेन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? थेन प्रोजेक्ट बिल्ड ऑन रावी रिव्हर इज लोकेटेड इन विच स्टेट? तर थेन प्रकल्पाची स्थापना 1970 मध्ये झाली होती. याची जलसाठा क्षमता सुमारे 1.62 TMC आहे आणि यामध्ये 20 मेगावॉट क्षमतेची जलविद्युत उत्पादन यंत्रणा आहे. हा प्रकल्प पंजाब राज्यातील गुरदासपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ए पंजाब याचं योग्य उत्तर आहे. तर तवा रिव्हर इज ट्रिब्युटरी ऑफ विच रिव्हर? तवा नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मित्रांनो, तवा नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यातील तवा धरण जवळील सह्याद्री पर्वत क्षेत्रामध्ये होतो. तवा नदी नर्मदा नदीच्या समांतर नर्मदा नदीच्या सिद्धी क्षेत्रामध्ये म्हणजेच मध्य प्रदेशात येते. त्याच्यामुळे ऑप्शन बी नर्मदा याचं योग्य उत्तर आहे. द साबरमती रिव्हर ओरिजिनेट फ्रॉम द अरावली हिल्स अँड ड्रेन इन टू विच गल्फ? साबरमती ही नदी अरवली पर्वतरांगात उगम पावते व डॅश डॅशच्या आखातात अरबी समुद्राला मिळते. तर साबरमती नदी जी आहे ती अरवली पर्वतरांगामध्ये उगम पावते व गुजरात मधून वाहते. साबरमती नदीची लांबी 371 किलोमीटर आहे. ती खंबातच्या आखातात अरबी समुद्राला मिळते. त्याच्यामुळे गल्फ ऑफ खंबात ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप ऑफ प्लेसेस हॅज एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीज? खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व ठिकाणी विमानांचे कारखाने आहेत? तर मित्रांनो, ओझरला नाशिक विमानतळाजवळील भारतीय वायू सेना विमान कारखाना आहे. बेंगळुरूला HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड विमान कारखाना आहे. कानपूरमध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय विमानतळाजवळील भारतीय वायुसेनाचा विमान कारखाना आहे. हे सर्व ठिकाणे भारतातील प्रमुख विमान उत्पादन केंद्र आहेत. त्याच्यामुळे ओझर, बेंगळूर, कानपूर हे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. Which of the following union territories and their capitals is incorrectly matched? खाली काही संघ राज्याचे प्रदेश व त्यांच्या राजधानीची ठिकाणे यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? मित्रांनो, गोव्याची राजधानी पणजी आहे. मापुसा ही गोव्याचं एक महत्त्वपूर्ण शहर आहे, परंतु ते राजधानी नाहीये. त्याच्यामुळे ऑप्शन बी गोवा मापुसा हे याचं योग्य उत्तर आहे. Which of the following state and capital pair is correct? खाली भारतातील काही राज्य व त्यांच्या राजधानी यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी कोणती जोडी योग्य आहे? तर मित्रांनो, मेघालय शिलाँग, अरुणाचल प्रदेश इटानगर, त्रिपुरा आगरतळा हे इथे असायला हवं होतं.
तर इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नागालँड कोहिमा. आनंद भवन dedicated to nation by Indira Gandhi was the residence of Nehru family where it is located. इंदिरा गांधींनी राष्ट्रास अर्पण केलेले आनंद भवन हे नेहरू कुटुंबियांचे निवासस्थान खालीलपैकी कोठे आहे? तर इंदिरा गांधींनी राष्ट्रास अर्पण केलेले आनंद भवन हे नेहरू कुटुंबियांचे निवासस्थान प्रयागराज पूर्वीचे इलाहाबाद येथे आहे. त्यामुळे ऑप्शन क प्रयागराज याचं योग्य उत्तर आहे. ऐझवाल इज कॅपिटल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग स्टेट. ऐझवाल ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर मित्रांनो, ऐझवाल ही मिझोरम राज्याची राजधानी आहे. त्यामुळे ऑप्शन क मिझोरम इथे योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेट कॅपिटल पेअर इज इनकरेक्ट. खाली भारतातील काही राज्य व त्यांच्या राजधानी यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, सिक्कीम राज्याची गंगटोक राजधानी आहे, कारण थिम्पू ही भूतानची राजधानी आहे. त्याच्यामुळे सिक्कीम थिम्पू इथे योग्य उत्तर असेल. द युनियन टेरिटरी ऑफ लक्षद्वीप इज लोकेटेड इन विच सी. लक्षद्वीप बेट समूह हा संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहे? तर मित्रांनो, लक्षद्वीप बेट समूह अरबी समुद्रामध्ये आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती केरळ राज्याच्या किनाऱ्याजवळ हे लोकेटेड आहे. लक्षद्वीपमध्ये एकूण 36 छोटे मोठे बेटे आहेत, ज्यात काही प्रमुख बेटे म्हणजे कवडात, कावरत्ती आणि अगली. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अरेबियन सी किंवा अरबी समुद्र. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट लोकेटेड इन मुंबई. खालीलपैकी कोणते स्थळ मुंबईमध्ये नाही? तर मित्रांनो, इंडिया गेट हे दिल्लीमध्ये आहे, बाकीचे सर्व स्थळे हे मुंबईमध्ये आहे. त्याच्यामुळे ऑप्शन डी इंडिया गेट याचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, हे होते इंडियन जॉग्रफी आणि महाराष्ट्र जॉग्रफी या टॉपिकवरील काही महत्त्वाचे MCQ. त्याचे आन्सर्स आणि आन्सरचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ग्लोबल ऑनलाईनला सुद्धा सबस्क्राईब करा. सोबतच आमची जी टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे, या टेस्ट सिरीजला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. जे विद्यार्थी 2026 मध्ये लॉ CET देतात, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ग्लोबल ऑनलाईनमध्ये क्लासेस सुरू झालेले आहेत. त्या बॅचेस जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता आणि बॅचेसला जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.